राष्ट्रवादी सरकारचं करायचं काय? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदीजवळील वडमुखवाडी या ठिकाणी पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वडमुखवाडीतील अगत्य लॉजवरील कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पारधी यांनी फिर्याद दिली. त्यावरून समीर तापकीर, अर्जुन रंधवे, मकसूद, धर्मेंद्र वर्मा, वयवर्ष 21, राहणार कात्रज, मूळ राहणार उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील वर्माला पोलिसांनी अटक केली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 21 जागांचे आरक्षण सोडत नगर परिषदेच्या सभागृहात प्रांत अनिल दौंडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी लहान शालेय मुलांच्या उपस्थितीत चिठ्ठ्यांद्वारे काढून घोषित केले. राजगुरुनगरचे आरक्षण पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला. राजगुरुनगरचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी खुले झाल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार आहे. खेड तालुक्यात महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष, काँग्रेस पक्ष आणि आता मनसे कार्यकर्त्याचे मनोमिलनामुळे खेड तालुक्यात महाविकास आघाडीचे पारडे चढ असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर, तर महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे सेनेत पदाधिकाऱ्यांमध्ये बिघाडी असल्यानं जागा वाटपाबाबत रस्सीखेच होणार आहे. चाकण नगर परिषदेच्या 12 प्रभागातील 25 जागांचे आरक्षण काढण्यात आले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागासाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात आली आहे. प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रसिद्ध झाल्यानंतर आता या आरक्षण सोडतीवर दिनांक 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान हरकती सूचना दाखल करण्यात येणार असून अंतिम प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी चाकण नगर परिषदेच्या 12 प्रभागातील 25 जागांचे आरक्षण काढण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन क्रमांक 4च्या उपजिल्हाधिकारी पल्लवी सोळंके घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी सर्वपक्षीय अधिकारी, इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत शालेय मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर केल्या. या काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण महिला, अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण. प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून नगर परिषदेच्या कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. या प्रारूप मतदार याद्यावर कोणाला सूचना, हरकती दाखल करण्याची मुदत दिनांक 13 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करण्याची अंतिम असणार आहे. यावर सुनावणी घेतल्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी दिली. आळंदी नगर परिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग 1 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 2 अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 3 अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 4 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण, प्रभाग
5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 असर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 7 असर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 अ अनुसूचित जाती ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला क सर्वसाधारण महिला. दरम्यान खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर या 3 नगर परिषदांचे नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत जाहीर होताच 2 दिवसांनी बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडती जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार आता पुढील तयारीसाठी सज्ज झाले आहेत. कार्यकर्त्यांना घेऊन मोर्चे बांधणीला वेग आलाय. ट्रॅफिक मुक्त चाकणसाठी पीएमआरडीए कार्यालयावर गुरुवारी 9 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य पायी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, कचरा प्रश्न, एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आदी विविध समस्यांबाबत ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीतर्फे गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पीएमआरडीए आकुर्डी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. चाकण ते आकुर्डी अशा मोर्चात उद्योजक, कामगार, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या दोन्ही महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबर महिन्यात चाकण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. एमआयडीसी, नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची समन्वयक संस्था म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती झाली होती. पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी त्यानंतर केवळ बैठका घेतल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने चाकणवासियांच्या सहनशीलतेचा बांध फुटलाय. हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून चाकणवासियांच्या पुढील पिढीसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीकडून करण्यात आले आहे. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात पोलिसांनी बदल केले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए क्षेत्रातील खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध रस्ते करण्यासाठी तसेच सदर कामांची स्वीकृत निविदांची छाननी सुरू आहे. सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी 40.74 किलोमीटर व रक्कम रुपये 558.12 कोटी इतकी असून सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली असल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून तांत्रिक छाननी सुरू असणारी कामे पुढीलप्रमाणे. खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून खालील कामास रुपये 196.50 कोटी इतक्या रकमेकरिता मान्यता दिली आहे. रस्त्या कामाचे नाव: 1 धामणे फाटा ते जिल्हा परिषद शाळा कोये 2 किलोमीटर ते 8 कोटींची मान्यता. 2 कोहिडे फाटा ते कडूस गावठाणपर्यंत 5.60 किलोमीटर 20 कोटींची मान्यता. 3 कडूस गावठाण ते किवळे 5.50 किलोमीटर 20 कोटींची मान्यता. 4 भोसे रामा 55 ते वडगाव घेनंद 1.20 किलोमीटर 5 कोटीची मान्यता. 5 किवळे ते आंबेटाण 0.89 किलोमीटर 3.50 कोटीची मान्यता. 6 देहू एलवाडी 2.5 किलोमीटर 104 कोटीची मान्यता. एकूण 17.69 किलोमीटर अंतर असून 196.5 कोटीची मान्यता. 2 निविदा प्रसिद्धी स्तरावरील कामे. खेड तालुक्यातील मुख्य चाकण चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खालील रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत मागणी केली होती. सदर कामास रुपये 100.14 कोटी इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून प्राधिकरणामार्फत निविदा दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. रस्त्या कामाचे नाव: 1 मौसे चिखली ते मोई 1.70 किलोमीटर 13.42 कोटीची मान्यता. 2 कुरुळी फाटा ते निघोजे 2.50 किलोमीटर 15.50 कोटीची मान्यता. 3 पुणे नाशिक रस्ता आळंदी फाटा चाकण ते आळंदी रस्ता 4 किलोमीटर 20 कोटीची मान्यता. 4 पुणे नाशिक रस्ता आळंदी फाटा चाकण ते आळंदी रस्ता 4 किलोमीटर 20 कोटीची मान्यता. 5 चरोली खुर्द ते आळंदी मरकळ रस्ता 2 किलोमीटर 12 कोटींची मान्यता. 6 निघोज येथे चाकण एमआयडीसी 1.50 किलोमीटर 6.72 कोटीची मान्यता. 7 खालुंब्रे ते एमआयडीसी फेज 2 किलोमीटर 12.50 कोटीची मान्यता. एकूण 17.70 किलोमीटर अंतर असून 100.14 कोटीची मान्यता. 3 भूसंपादन सुरू असलेले रस्ते. 1 30 मीटर रुंदीचा तळेगाव चाकण महामार्ग 50 हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा 3 येथे व्होल्क्सवॅगन कंपनी खराबवाडीला जोडणारा रस्ता 0.90 किलोमीटर
24.65 कोटीची मान्यता. 2 मौजे नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनी ते रामा 60 येथील समृद्धी सीएनजी पंपला जोडणारा रस्ता 1.2 किलोमीटर 33.40 कोटीची मान्यता. 3 मौजे मेदनकरवाडी येथील रामा 60 येथील बंगलावस्ती चौक ते रामा 55 रासे फाटापर्यंतचा रस्ता 2.5 किलोमीटर 111.75 कोटीची मान्यता. 4 वेस्टर्न बायपास पुणे नाशिक NH60 चाकण MIDC टप्पा 5 तसेच तळेगाव MIDC ते जुना मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग 0.750 किलोमीटर 91.68 कोटींची मान्यता. एकूण 5.35 किलोमीटर अंतर असून 261.48 कोटीची मान्यता मिळाली आहे. वरील सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी 40.74 किलोमीटर व रक्कम रुपये 558.12 कोटी इतकी असून सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली आहेत, असे PMRDA प्रशासनाने कळवले आहे. खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीत रोडच्या कडेला कंपनीचा कचरा खाली केला गेला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. खराबवाडी ग्रामपंचायतकडून संबंधितांवर आता कारवाई केली जाणार आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन शुक्रवारी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी चाकणमध्ये भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय पुणे नाशिक हायवे येथे करण्यात आला आहे. दुपारी 3 ते 4 प्रतिमा पूजन आणि कृतज्ञता सन्मान पुरस्कार, सायंकाळी 4 ते 6 हबप रोहिणीताई परांजपे यांचं कीर्तन, रात्री 6 ते 9 अन्न महाप्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आली आहे. तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेच्या विरोधात नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात आता लोकप्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत. शुक्रवारी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे हे कुरुळीसह 12 गावातील रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते आणि सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुरुळी गावातील वात्सल्य लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमास स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. रक्तरंजित आंदोलन होणार आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर HM जरे यांना ग्रीन वर्ल्ड डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार 2025 देण्यात आला. खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडीचे रहिवासी कोल्हापूर महानगरपालिकेतील फायरमन भगवान बबन शिंगाडे यांच्या साहसी आणि उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पटकावल्याबद्दल मुंबईतील अंधेरी सात बंगला येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. पाईट भागातील पाळू येथील मोहोळ माध्यमिक प्रशालेत अप्पासाहेब मोहोळ यांच्या जयंती निमित्तानं 14 ट्रीज फाउंडेशन आणि मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांच्या वतीनं एक पेड मां के नाम या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना 200 मोफत फळझाडांचं वाटप करण्यात आलं. रेटवडी भगत वस्ती भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. दिवसा पाळीव गुरांवर हल्ले होत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा खेड तालुक्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं निषेध केला जाणार असल्याची माहिती भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी दिली आहे. राजगुरुनगर येथील न्यायालयाच्या समोर धरणे आंदोलन केलं जाणार असल्याचं डोळस यांनी सांगितलंय. मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देऊन कर्जमाफी करावी आणि 7/12 कोरा करावा यासाठी आंदोलन करण्यात आलंय. खेड तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं राजगुरुनगर येथे तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मृण्मय काळे, महिला संघटिका विजया शिंदे, अमोल पवार, लक्ष्मण जाधव, LB तनपुरे, उर्मिला सांडभोर आदींसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 47,000 हेक्टरी जमिनी एवढ्या वाहून गेल्या की
खाली खडक झालेला आहे आणि महाराष्ट्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे। चांडोली गावातील कातकर वस्ती येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झालं असताना घरकुल पूर नियंत्रित रेषेत येत आहे म्हणून घरकुल नोंद करत नाहीत। सदर अधिकारी घरकुल लाभार्थी फसवणूक करून घरकुल बांधायला लावलं असल्याचा आरोप स्थानिक करतायत। कडूस तालुका खेड येथील आदिवासी वस्ती नळ जोडणीपासून वंचित आहे। घरपट्टी भरली जाते, पक्की घरे आहेत, तरीही मूलभूत सुविधा नाहीयेत। चांडोली गावातही अनेक पात्र नागरिकांची घरकुल योजनेत नोंदच नाहीये। या प्रश्नावर आवाज उठवत 8 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती खेड येथे आंदोलन झालं। गटविकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन समस्येची गांभीर्यानं दखल घेतली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक या अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे, परंतु बाजारामध्ये गिराईक सुद्धा एक कमी प्रमाणात आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी आज 10 ते 15 रुपये किलो झालेली आहे। फ्लावर सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। वांगी 50 ते 60 रुपये किलो आहे। टमाट्याचे भाव गडगडलेले भाव तसेच आहेत, 10 ते 15 रुपयाच्या टमाट्याचे भाव आहे। कारले 30 ते 35 रुपये किलो आहे। गवार सुद्धा 100 ते 130 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 30 ते 35 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। शेवगा 60 ते 70 रुपये किलो आहे। मिरची 30 ते 45 रुपये किलो आहे। दोडका सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। शिमला मिरची 50 ते 60 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 50 रुपये किलो आहे। वालवर सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 45 रुपये किलो आहे। राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे। पावटा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 40 रुपये किलो आहे। गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे। घोसाळी सुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे। बीट 15 ते 20 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे। तूर सुद्धा 120 ते 130 रुपये किलो आहे। पापडी सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव उच्चांक झालेले आहेत। वाटाणा 160 ते 180 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 30 ते 35 रुपयाला गड्डी झालेली आहे। कोथिंबीर सुद्धा 25 ते 27 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।